मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का होळी साजरी का करतात? चला तर मी सांगते. नमस्कार, मी तुमच्या सोबत रेणुका. तुम्ही बघताय दक्ष न्यूज. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षसांचा राजा होता आणि त्याला देवी देवतांविषयी अत्यंत तिरस्कार होता. यातच काही काळानंतर या हिरण्यकश्यपूला एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं प्रल्हाद. पण मित्रांनो, जरी बापाला देवतांचा तिरस्कार असला तरी हा प्रल्हाद मात्र मोठा विष्णू भक्त होता. तो दिवस रात्र विष्णू भगवान यांचं नामस्मरण करायचा. मात्र ही गोष्ट हिरण्यकश्यपूला पटली नाही. त्यामुळे शिक्षा म्हणून त्याने प्रल्हादचा वध करण्याचं ठरवलं आणि या कार्यासाठी त्याने स्वतःच्या बहिणीला म्हणजेच होलिकेला नेमलं. याचं कारण असं की होलिकेला अग्नीने आशीर्वाद दिला होता की तिला अग्नी कधीही जाळू शकणार नाही. त्यामुळे होलिकेने प्रल्हादला स्वतःच्या मांडीवर घेऊन अग्नीत बसायचं ठरवलं. एवढंच नाही तर ठरल्याप्रमाणे ती बसलीही. पुढे अग्नी पेटवण्यात आली आणि प्रल्हाद नेहमीप्रमाणे विष्णू भगवान यांचं नामस्मरण करत राहिला. यात खरा ट्विस्ट तर पुढे आहे. यात प्रल्हाद तर वाचला, त्याला थोडीही इजा झाली नाही. मात्र होलिका स्वतः जळून खाक झाली. या गोष्टींचा आनंद म्हणून होलिका दहन म्हणजेच होळी हा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. यातच विशेष म्हणजे पुढे प्रल्हादच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि मित्रांनो, तेव्हापासूनच होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणं हा होलिका दहनाचा उद्देश आहे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसंच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका.